धन्यवाद सर. नक्कीच सर, आपले अभियंते आणि कर्मचारी प्रयत्न करतील. आपण जर सांगितलं की मराठवाड्याची परिस्थिती वेगळी आहे, इथं इंजिनिअरिंग सोबतच सोशल इंजिनिअरिंग करणं हे तेवढंच क्रमप्राप्त आहे आणि ते नक्कीच आपली मंडळी करतील आणि आपल्या कारकिर्दीत नक्कीच आपल्या मराठवाड्याला प्रगतीपथावर नेतील अशी अपेक्षा करतो. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मुरारी केळे सर, मुख्य अभियंता परमात्मा कनोळे यांना विनंती करतो त्यांनी अध्यक्षीय संवाद करू. पहिल्यांदा अभियंता दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, सकाळी 77 फोन केला आणि त्यांनी लगेच होकार दिला, कारण त्यांच्यात अभियंता आहे, त्यामुळे कदाचित लगेच त्यांनी नाही म्हटले नाही असे झाले साहेब. आपल्या रिजनचे JMD कपले साहेब आणि मित्रांनो, काय होतं बऱ्याच वेळा अध्यक्ष भाषणामध्ये समारोप म्हणतात. समारोप नाही, मी भाषणच करणार आहे. समारोप करताना मला सगळे काय काय बोलले ह्याच्यावर भाष्य करावं होतं. मी ते करणार नाही, कारण ते रिपिटेशन होईल, त्यामुळे ते बोलणार नाही. आणि सगळ्यांनाच आता भुका लागल्या, त्यामुळे ते जास्त वेळ पण घ्या, पण बोलणारे ते अत्यंत महत्वाचं असणार आहे. महत्वाचं माझ्या दृष्टीनं, कारण काय झालं की सकाळी एक ठिकाणी जे पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे तिथं जाऊन आलो, मी विद्यार्थ्यांसमोर बोलून आलो. ते बोलणं पण मला आता रिपिटेशन वाटेल, त्यामुळे तेही मुद्दे घेणार नाही. झालते साहेब मगाशी बोलत असताना की कवी मनाचे आहेत आणि ते साहेब बोलतील, तर मला त्यावेळेस सुचत गेले एक वेगळंच काहीतरी आता बोलावं असं. मित्रांनो, अभियंत्याबद्दल आपण बरंच बोललो, की वेगवेगळे जण बोलले की अभियंता कसा श्रेष्ठ असतो, कसा इनोव्हेटिव्ह, आउट ऑफ बॉक्स वगैरे. त्यांची मी परंपरा सांगणार आहे. असं जरूर नाही की अभियंता म्हणजे फक्त प्रशिक्षण घेतलं, वेगळं प्रशिक्षण घेतलं अभियंता असतो. म्हणजे बागुल साहेब अभियंता आहेत, खपले साहेब अभियंता, फक्त ते हे प्रशिक्षण घेतात आणि वेगळं प्रशिक्षण. त्या काळात अभियंताची व्याख्या जर म्हणलं तर हू प्लॅन्स, हू बिल्ड्स, हू रिपेअर्स. ह्याच्यामध्ये माणसाची मन रिपेअर करू शकतो, माणसाची मन बांधू शकतो, माणसाची मन करू शकतो. म्हणजे सोशल इंजिनिअरिंग किंवा मानवाचं एक फिलॉसॉफिकल असेल, सोशल असेल किंवा मेंटल असेल, हे इंजिनिअरिंगच म्हणता येईल. आता बघा, इंजिनिअरिंगच्या प्रचंड शाखा आहेत, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये नॉट नेसेसरी हा टेक्निकलच पाहिजे. सोशल इंजिनिअरिंग ह्या कन्सेप्टमुळे वेगवेगळ्या राज्यामध्ये राज्य म्हणजे आलेले आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे असे प्रयोग करून प्रयोगशील व्यक्ती म्हणजे इंजिनियर असं मी म्हणेन. आता याला परंपरा जी आहे ती, आता आपण ऊर्जा क्षेत्रात काम करणारे इंजिनियर, ह्याची परंपरा मी फार मागे घेऊन जातो. मला हिंदू धर्माचं तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं बघा, पृथ्वी कशी निर्माण, विश्व कसं निर्माण झालं, त्याची एक वेगवेगळ्या थिअरीज आहेत. बिग बँग थिअरी असेल किंवा असं सूर्याचा प्रचंड स्फोटून वेगळी झाली वगैरे, याच्यात जात नाही. पण याचे हिंदू धर्मात तत्व पंचमहाभूताचं एक हे बनलेलं आहे. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, याच्यापासून हे ऊर्जा क्षेत्र, जे नॉन रिन्युएबल एनर्जी म्हणतो ते ऊर्जा क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो. आपलंही बघा, त्याच्यामध्ये अनमंडलिंग झालं तर जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन झालं. तेच जे आहे ते असं म्हणतो ब्रह्म विष्णू महेश क्षेत्र होते. ब्रह्म म्हणजे निर्माता, सृष्टीचा निर्माता. नंतर ब्रह्म विष्णू हा पालन करता, ऑपरेटर, सगळं ऑपरेशन करतो, डायरेक्टर ऑपरेशन आपलं. आणि डी म्हणजे डिस्ट्रीब्युशन, गॉड ऑफ डिस्ट्रक्शन, हा महेश असं म्हटलं जातं. तसं आपल्या ह्या ब्रँचेस असतात. तर आपली तिथून सुरुवात, तर ब्रह्मांनी काय केलं म्हणजे हे असं जरूर नाही हिंदू धर्मात तत्वज्ञान समजायचं करणे, ज्या मायथॉलॉजीज आहेत त्याच्या संदर्भातलं मला बोलतो, म्हणजे ते मला रिलेव्हन्स वाटलं म्हणून मी सांगतो तुम्हाला. तर यामध्ये ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन करायला ब्रह्मदेव, त्यांनी विश्वकर्मा नावाचा त्यावेळेचा आर्किटेक्चर बरोबर आहे, त्यांनी पृथ्वी निर्माण असं म्हटलं. ती तिथून परंपरा सुरू होती. काही निर्माण करण्याची जी परंपरा आहे ती तिथं झाली. आणि हे वीज हे प्रकाश तत्व, वीज म्हणजे जिथं प्रकाश पडतो, प्रकाश देणारी एक कन्सेप्ट आहे. त्यामुळे त्याचंच तत्वज्ञान पुढे घेऊन मी चालतो. विश्वकर्मानंतर गौतम बुद्ध आहे. गौतम बुद्ध 2500 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं अत्तदीप भगवान, स्वयंप्रकाशित व्हा, तुमच्यातला स्वतःतला जो एनर्जी आहे ती जागे करा किंवा स्वतःला प्रकाश करा. त्यानंतर वीज हा कन्सेप्ट जो आहे ते आपल्याला माहिती आहे की हायड्रोइलेक्ट्रिसिटी आहे ते 1897 दार्जिलिंग येथे 130 किलोवॅटचा पहिला प्रोजेक्ट आला. त्या प्रोजेक्ट असं म्हटलं की पहिली वीज निर्मिती तिथं झाली पाण्यावरची. परंतु त्याच्या अगोदर असा कन्सेप्ट कुणी भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर कडे आणला होता. तर भारतामधलं उदाहरण देतो, 700-750 वर्ष ज्ञानेश्वरांनी त्याच्यात ओवी येते, त्याच्यामध्ये असं म्हणजे मग तया उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, मग तया मग विजू माझे असे सलील काही. याच्यात असं म्हणतात की याच्यामध्ये तत्वज्ञान असं सांगितलं की भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस गीता सांगत होते अर्जुनाला, तत्वज्ञान सांगत, त्यावेळेस त्यांनी भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतो शत्रुपूज जे आहेत
ती शेतकरी पूजा आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या माझ्यामध्ये म्हणजे माझ्यापासून निर्माण त्या माझ्यामध्ये नाही आहेत हे सांगताना ते म्हणतात की मी जे म्हणजे या ओवीचा अर्थ थोडक्यात सांगतो मी तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेस सुद्धा ही कल्पना ज्ञानेश्वरांनी केली आहे. तर तो सुद्धा एक अभियंताच होता असं मला म्हणायचं की ते म्हणतात की जे कोयनेचा मुंबईत की विजेचा जो म्हणजे हा जो तयार होतो प्रकाश तो कुठून होतो की पाण्याचा जो वेगानं जात असलेला जो फोर्स आहे कल्लोळ आहे त्यापासून काय होतं त्या घर्षणातून वीज निर्मिती होते आणि त्या विजेमध्ये पाणी असतं का असा प्रश्न विचारतात. म्हणजे जरी पाण्यापासून वीज निर्माण झालं तरी विजेमध्ये पाणी नसतं. तसं माझ्यामध्ये सगळे अवगुण जरी माझ्यापासून उत्पन्न झालं तर मी त्या अवगुणामध्ये नाही असं त्यांना सगळं म्हणजे त्यावेळेस सुद्धा विजेचा कन्सेप्ट ज्ञानेश्वर आणला तो सुद्धा एक अभियंता होता. त्यानंतर पुढे जाऊया तुकाराम दीप दिवा हे प्रकाश तत्व आहे. तुकाराम काय म्हणतात की दीप न देखे अंधारा आता ह्याची जतन करा किंवा त्याच्या अगोदर असं त्यांनी म्हटलेलं की दीपाची अंगी नाही तुझा भाव धनी चोर साव सारखाच. म्हणजे दीप ही वीज आहे की वीज बघा कितीच आहे किती नैसर्गिक तत्व करते तिथं कुठलाही भेदभाव करत नाही. म्हणजे हे मालक आहे समजा हे शहराचे अभियंता आहेत त्यांनी कुठतरी हात घातला तर त्यांना शॉक देणार नाही असं नाही किंवा एखादा आकडे टाकणारा माणूस असतो त्याला शॉक देणार असं नाही किंवा सावकार आहे किंवा कुणी चांगला सज्जन असला दुर्जन असला किंवा चोर असला तरी सगळ्यांना सारखाच ती न्याय देते अशी वीज आहे आपली आणि त्याचे आपण पायी आहोत आपण ते चालवत असून मालक आहेत म्हणून आपला झटका देणार आहे. जसं झाड आहे नैसर्गिक कुठली गोष्ट असते ते त्यात समानता असते असं सांगितलं. आणि दीपन देखील अंधारात ही चित्र याच्यामध्ये एनर्जी कॉन्झर्वेशनचा कन्सेप्ट नसेल की जिथं दिवा आहे तिथं अंधार नष्ट होणार आहे आणि त्यामुळे तो तुम्हाला जतन करायचं. त्यामुळं भारत सरकारला एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्ट काढावा लागला 2001 मध्ये. त्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण जर समजा थोडं मागे गेलो इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 1910 लायसन्स आली 1948 वीज मंडळ स्थापन झाली नंतर 1998 रेग्युलेशन स्थापन झाले त्यानंतर 2001 ला कॉन्झर्वेशन ऍक्ट. त्याची कारण बघा वेगळी. पहिल्यांदा लायसन्स आल्या लोकांना वीज द्यायची होती इलेक्ट्रिफिकेशन करायचं होतं बोर्ड आले त्यानंतर तर रेग्युलेशन का किंवा तिथं नुकसान व्हायला रेग्युलेशन आले त्यानंतर ते रेग्युलेशन आणून पण नुसतं तुम्हाला चालणार होते वीज बाहेर जाऊन पण कॉन्झर्वेशन आलं आणि त्यात सुधारणा करण्यासाठी ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी खासगीकरण करण्यासाठी त्यासाठी मग 2003चा ऍक्ट आला बऱ्याचशा सुधारणा आल्या. तर तिथं जात नाही तर त्यामध्ये मला सांगा एनर्जी कॉन्झर्वेशन तुकारामाने सांगितलं. त्यानंतर आपण विश्वेश्वरय्या यांच्या बरोबर त्यांचा आपण आज जन्मदिन साजरा करतो. हे विश्वेश्वरय्या त्यावेळेस इंजिनिअरिंगची डिग्री नव्हती BSc डिग्री होती. त्यावेळेस त्यांनी फक्त 23 वर्षी नोकरी केली मला माहिती नसेल 47 वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली आणि त्यानंतर ऍक्च्युली सोशल काम केलं सामाजिक काम केलं. त्याच्यामध्ये म्हैसूरचे दिवाण म्हणून काम केलं असेल त्याच्यामध्ये सिमेंटचा कारखाना असेल पोलादाचा कारखाना असेल म्हणजे असे काही ऑइल इंडस्ट्रीज मध्ये काम केलं असेल. ह्या बऱ्याच गोष्टी अशा की ज्या आता धुळ्याचं मला सांगतो धुळ्यामधले जे धुळ्याला कोणी काम केलं असतं तिथले जे रस्ते आहेत ना ते इतके वेल प्लॅन आहेत की ते रस्ते सुद्धा विश्वेश्वरय्यांच्या काळात झाले त्यांनी केलेले त्याचं प्लॅनिंग. त्याच्यामध्ये डिटेल्स मी बोलतो कारण आपण सगळ्यांनी बोलले वाचू शकता त्यामध्ये एक सिक्वेन्स लावत असताना मी तुम्हाला रिलेव्हन्स मला जे जाणवत आला तर बोलतो मी. महात्मा फुले त्याच काळात त्यांचं काम झालं लक्षात येईल तुम्हाला की खडकवासला धरणाचा उल्लेख केला कुठतरी. खडकवासला धरण हे विश्वेश्वरय्यांनी जरी प्लॅनिंग केलं असलं तरी त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे महात्मा फुले कॉन्ट्रॅक्टर होते कोणाला माहित असेल तर त्यांनी हे खडकवासला हे धरण बांधलेलं आहे. म्हणजे ते सुद्धा एक अभियंता म्हणजे आपली परंपरा कशी येते बघा नुसते तेवढंच नाही. त्यानंतर जरा पुढे आंबेडकरांच्या काळात 1942 ला आंबेडकर जे आहेत ते करेक्ट व्हाईसरॉय कौन्सिल मध्ये होते म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर. त्यामध्ये जल नियोजन ऊर्जा लेबर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे पोर्टफोलिओ होतं. त्या काळामध्ये बाबासाहेबांचे त्यावेळेस जे काम केलंय ते आपण आजही त्याच ह्याच्यावर चालतोय. म्हणजे त्याच्यावर त्यांनी पॉवर ग्रीड सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी हे जे आता नाव बदलत आपण पण त्याचं प्लॅनिंग कसं होतं की वीज क्षेत्र आहे ते किती महत्वाचं आहे. मग त्यासाठी मग ते हिराकुंड असेल वेगवेगळी धरणं त्यांनी बांधण्याचं त्यावेळेस प्रयोजन केलं होतं. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ह्या कमिशन होते वेगळं कमिशन जल आणि ऊर्जासाठी कमिशन होते त्यांनी स्थापन केलं. पॉवर ग्रीडची स्थापना जी आहे जी आपण पॉवर ग्रीड म्हणतो ते नेटवर्क देशामध्ये कसं असेल हे स्थापन केलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये मुद्दे मांडले आहेत. त्यानंतर लोड डिस्पॅच सेंटर्स असतील त्याची कन्सेप्ट तिथूनच आलेली आहे. हे खाजगी क्षेत्र असावं का सरकारी क्षेत्र असावं त्याच्यावर विचार मांडले आहेत. ही दर जे आहे ती कसे ठरवावेत त्याच्यामध्ये विचार मांडले फिक्स रेट्स आणि व्हेरिएबल रेट्स आपण करतो त्याच्यावर विचार मांडले. त्या काळामध्ये अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी
भारताच्या बाहेर पाठवू हा त्यांनी त्यावेळेस मुद्दा म्हणला. हे सगळे जे आहे ते त्या काळात ते ही वॉज नॉट इंजिनियर. पण मी काय म्हणलं की इंजिनियर काय असतं तर ते सांगितलं. म्हणजे कन्सेप्च्युअली मी काय म्हणतो की आपण असं समजायचं नाही फक्त इलेक्ट्रिकल इंजिनियर समजायचं, तुम्हाला तुमचा जो व्याप्ती आहे विचाराची ती मोठी झाली पाहिजे. नंतर बाबासाहेबांनंतर आपण अब्दुल कलाम मिसाईल मॅन म्हणतो आपण, भारताचे राष्ट्रपती होऊ शकले. त्यानंतर रघुराम राजन ही इज इलेक्ट्रिकल इंजिनियर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते. आणि ह्या सगळ्या लोकांची राईट फ्रॉम द ब्रह्मदेव टू रघुराम राजन रिसेंटचं म्हटलं तर ह्याचे आपण पायिक आहोत. आपण समाजाला ऊर्जा देणार आहेत. आपण ऊर्जा पुन्हा एकदा त्यांचा उल्लेख करतो. कोणती मला आपल्याला 2 हात नाही, आपला प्रचंड हात आहे. तुम्ही ही गोष्ट अपेक्षितच नव्हती. इथं काय होतं की आपण जे जर अभिमान बाळगतो एखादा अभियंता तर आपण तेवढ्याच प्रचंड ऊर्जेने आपण काम केलं पाहिजे. अपेक्षित नसतं की सगळेच तेवढ्याच इफिशियन्सी असतील, परंतु हे रडगाणं जे इथं अपेक्षित अजिबात नव्हतं. तुमचं दुःख मानलं 74-72 कामं करायचं, पण मला वाटतं बायका सुद्धा तेवढीच कामं करायची. काय म्हणलं तुमचं घरामध्ये त्यांनी आता बरं हे बागुल साहेबांचं समजा त्यांच्या याच्यामधलं त्यांनी सगळं मी जीव करतो, मी हे करतो, हे सगळे असे कामं मोजले तर भरपूर होतात. आणि प्रत्येक जण नंबर ऑफ कामं किती आहेत त्याच्यात मोजण्यापेक्षा आपण किती इफेक्टिव्हली दररोज त्याच्यामध्ये ऍड करत असतो. कारण आपण काय की वी आर लिडर्स आणि टेक्नॉलॉजिकल लिडर्स आहेत, त्यामुळे दररोज आपण त्याच्यामध्ये एक डेल्टा प्लस डेल्टा आपण काम केलं पाहिजे. मी अशीच अपेक्षा मी इथं मिटिंग मध्ये बऱ्याच वेळ काय आरडाओरडा करणे, रागावणे याच्यासाठी हॉल असते. आज मला असं वाटतं की आज ते कसलंच न करता तुम्हाला फक्त शुभेच्छा देतो आणि अधिक ऊर्जेने आपण काम करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी ते थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फार ब्रह्मदेवापासून ते ओम राजन यांच्या या सर्व अभियंत्यांचा आपण योगदानाचा आढावा घेतला आणि आमच्या